अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। धन्यवाद विकास सर. आजची आपली ही जी कार्यशाळा आपल्या ज्या संपन्न झाल्या 1 ते 10 तारखेपर्यंत, या कार्यशाळेचं पूर्वी असं काही प्रयोजन नव्हतं की कार्यशाळा घ्यावी म्हणून. परंतु पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईचे आमचे एक सदस्य सभासद यांनी मला एके दिवशी फोन केला. व्हॉट्सअपवरती थोडीशी चर्चा झाली की सर आपण असं काही अनुवादाचा कार्यक्रम घेऊ शकतो का. त्यांनी एक मोडी लिपीच्या अनुवादाचा कार्यक्रम पाहिला होता. म्हणजे मोडी लिपीचा अनुवाद करणे मराठीमध्ये, ती लिपी मराठीमध्ये कशी हे करू शकतो. तर म्हटलं की पालीमध्ये असं काही लगेच 3 दिवसात, 4 दिवसात, 10 दिवसात असं काही करता येत नाही आपल्याला. कारण आपल्याला पालीचं अनुवाद करणे म्हणजे आपल्याला व्याकरणावरती भर द्यावा लागतो. व्याकरण बराच काळ आपल्याला शिकावं लागतं. व्याकरण संपूर्ण व्याकरण आत्मसात करावं लागतं. त्याचे आपला शब्दसंग्रह वाढला पाहिजे. यानंतरच आपण या गोष्टी आपण करू शकतो. तरी सुद्धा आपण एक प्रयत्न म्हणून एक 10 दिवसाची कार्यशाळा घेण्याचं आमचं ठरलं. आणि ह्या कार्यशाळेची संपूर्ण आयडिया म्हणजे त्यांची होती की ही अशी कार्यशाळा घ्या. या कार्यशाळेला आपण पारितोषिक सुद्धा ठेवूया, जेणेकरून काही जे नवोदित आहेत, जे अजून या भाषेकडे वळलेले नाहीत, अशा उपासकांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल या कार्यशाळेमधून. तर ही आयडिया आम्हाला सर्व लोकांना आम्हाला कमिटीमध्ये आवडली आणि मग आम्ही ही कार्यशाळा घेण्याचं ठरवलं. कार्यशाळेची तारीख आम्ही जवळपास काहीतरी 19-20 जून रोजी हे सर्व ठरवलं होतं आणि कार्यशाळेची तारीख आम्ही 1 जुलै ते 10 जुलै अशी विकास सरांशी डिस्कस करून आम्ही शेवटी ठरवली. या कार्यशाळेसाठी मग नंतर लिंक फॉरवर्ड केल्या. या कार्यशाळेमध्ये जवळजवळ 300 विद्यार्थी पार्टिसिपेट झाले. परंतु
300 विद्यार्थी पार्टिसिपेट 300 विद्यार्थी पार्टिसिपेट झाल्यानंतर सुद्धा जो पहिला दिवस होता कार्यशाळेचा, त्यावेळी फक्त काहीतरी 161-62 विद्यार्थीच उपस्थित होते. बाकीचे विद्यार्थी एकदम म्हणजे ते पार्टिसिपेट झाले होते ते स्लीपिंग होते एकदम. त्यांना ते कार्य त्या WhatsApp ग्रुपवरती काय चाललंय, काय नाही चाललंय हे माहीत देखील नव्हतं. कार्यशाळा सुरू झाल्या तरी त्या WhatsAppच्या ज्या लिंक होत्या ग्रुपच्या, त्या सर्वीकडे फिरत होत्या. आपले WhatsApp ग्रुप जवळ-जवळ एक ग्रुप तर पूर्ण फुल झाला होता आणि दुसरा ग्रुप सुद्धा आपला अर्धा झाला होता. असे 301 लोकं त्याच्यामध्ये होते. अजूनही बरेच असतील, 300च असतील अजूनही जवळपास. तर त्याच्यामधल्या 162 विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी 152 होते. तिसऱ्या दिवशी मी परत आकडा काउंट केला 142 होते. प्रत्येक दिवशी 10, 10, 10 विद्यार्थी घटत होते. आणि आपण शेवटी 8व्या, 9व्या, 10व्या दिवसापर्यंत आपल्याकडे 114, 115 असे विद्यार्थी आपल्याकडे म्हणजे टिकून होते हे विद्यार्थी. आणि ज्यावेळी परीक्षा होती त्यावेळी आपल्याला फक्त काही 85-90 विद्यार्थ्यांचे पेपर आपल्याला प्राप्त झाले. आता जी लिस्ट पाठवली त्या लिस्टनुसार तुम्ही जाऊ नका. कारण त्याच्यामध्ये बऱ्याच एक 5-6 लोकांची नावं नाहीयेत, पण त्यांना सर्टिफिकेट मिळेल. त्यांचे सर्टिफिकेट सुद्धा बनवलेले आहेत. ते सर्टिफिकेट तुम्हाला आज रात्रीपासून आता हा कार्यक्रम संपला, की तुम्हाला WhatsApp वरती आणि तुमच्या ईमेल वरती पाठवण्यास सुरुवात होईल. शक्यतो मी WhatsApp वरती पाठवेन कारण त्या PDF आहेत म्हणजे तुम्हाला त्या लवकर प्राप्त होतील त्या. आणि ज्यांचे बनत आहेत अजून त्यांचे काही लोकांचे अर्ध्यांचे उद्या पण मिळतील. तर आता आपण ही कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन. आणि या कार्यशाळेमध्ये आमचे पाली वर्गाचे देखील काही विद्यार्थी होते आणि बरेच विद्यार्थी मॅक्झिमम विद्यार्थी हे सर्व नवीन होते. या नवीन विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या 10 दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास करून नंबर प्राप्त केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा विकास सरांनी आणि आम्ही पेपर जेव्हा पाहिले आणि नंबर जेव्हा काढले त्यावेळी काही लोकांना आम्हाला म्हणजे इग्नोर करता आलं नाही. त्यामुळे त्यांचं नाव इथे मला आवर्जून घ्यावंसं वाटतं. त्यातील पहिलं नाव होतं मेघा गायकवाड बनसोडे यांचं नाव होतं. ह्यांनी पेपर खूप चांगल्या पद्धतीने लिहिला. विकास सरांना म्हटलं की नंबर तर देता येत नाहीये, पण यांचं आपलं नाव आपण ह्यांना थोडंसं यांचं कौतुक केलं पाहिजे. यांचं नाव आपल्याला तिथे पुकारलं पाहिजे, की यांनी खूप चांगला पेपर सोडवला. त्याच्यानंतर आणखी एक नाव आहे प्रवीण जाधव. यांनी एक चांगला पेपर लिहिला होता. आणि अजून एक नाव आहे अरुण सोनावणे, ॲडव्होकेट अरुण सोनावणे. या तिघांनीच यांना नंबर जरी मिळाले नाहीत 1 ते 4 नंबर, पण या तिघांनी पेपर खूप चांगला सोडवला. बाकीच्या लोकांनी पण खूप चांगला पेपर सोडवलाय, पण या तिघांचं विशेष नाव मला घ्यावंसं वाटलं म्हणून मी इथे आज ते नाव पुकारतोय. यानंतर 4था नंबर प्राप्त झालाय या कार्यशाळेमध्ये. ते प्रोत्साहनपर नंबर आहे तो. तर तो नंबर आहे महेश हरिश्चंद्र कांबळे यांना प्राप्त झालेला आहे. तर महेश हरिश्चंद्र कांबळे यांना आपण ₹500 बक्षीस आपण जाहीर करतोय. त्यासोबतच त्यांना प्रमाणपत्र सुद्धा दिलं जाईल. तर महेश हरिश्चंद्र कांबळे आपल्याला विनंती आहे की आपण 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. महेश हरिश्चंद्र कांबळे. सर्वप्रथम सर्वांना सविनय जय भीम. माझा आवाज येतोय सर? हो, तुमचा आवाज येतोय, तुमचा क्लिअर आहे. सर्वप्रथम आदरणीय विकास सर, आदरणीय अरविंद सर, आपल्या दोघांचे मनपूर्वक आभार की आपण हे 10 दिवसाची कार्यशाळा आमच्या नवोदित विद्यार्थ्यांना अनुभवण्यास किंवा शिकण्यामध्ये आपण ती सुरू केली. त्याबद्दल आपल्या दोघांचे मनपूर्वक आभार. तसेच या कार्यशाळेमध्ये उपस्थित असणारे आमचे सर्व विद्यार्थी यांना आणि आपल्या सरांना आषाढ पौर्णिमेच्या आणि वर्षावासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ह्या कार्यशाळेमध्ये खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि विकास सरांनी अरविंद सरांनी ज्या प्रकारे आम्हाला पाली भाषेचं त्रिपिटकाचं ज्ञान थोडक्यामध्ये काय होईना आपण दिलं आणि एक गोडी निर्माण केली पाली भाषेसंदर्भात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. इथे आमच्या बाजूला खूप मुलांचा आवाज आहे त्यामुळे मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा धन्यवाद, आभार. महेश कांबळे साहेब, आपण जो अकाउंट नंबर आपला प्रोव्हाइड केलाय त्याच्यावरती आपले पारितोषिक पाठवलं जाईल. धन्यवाद. ह्याच्यानंतर तिसरा नंबर. सर जस्ट सेकंड सर, मला ते सांगायचं होतं आपल्याला. सध्या जो मला जे पारितोषिक भेटलेलं आहे ते पारितोषिक संदर्भामध्ये आता सध्याचे कोकणामध्ये जी पूरग्रस्त सध्या स्थिती निर्माण झालेली आहे
तर माझी इच्छा आहे की हे जे मला जे पारितोषिक भेटणार आहे त्यातली जी काय रक्कम असेल ती ते पूरग्रस्त विभागाला म्हणजे आपण जे काही करणार आहोत पुढे त्याच्यासाठी ती मी माझे सर्व धम्मदान देऊ इच्छितोय. ओके, ओके. धन्यवाद. आपले खूप खूप धन्यवाद. तरी आपण ती हे पारितोषिक पहिले स्वीकारा आणि नंतर आपल्या इच्छेने आपण आपल्याला जसं वाटतं तसं आपण करू शकता. ओके. धन्यवाद आपले खूप खूप. यानंतर तिसरा जो नंबर होता, तो आहे साधना गांगुर्डे मॅडम, नाशिक. साधना गांगुर्डे मॅडम उपस्थित आहेत का? हो सर. हां. हां, साधना गांगुर्डे मॅडम, आपल्याला विनंती आहे की आपण 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. बुद्ध धम्म संघाला स्मरून मी आपणा सर्वांना मनपूर्वक जय भीम करते आणि इथे ऑनलाईन ला उपस्थित असलेले सर्व माझे धम्म बंधू भगिनी आपल्यामध्ये असलेल्या बुद्धत्वाला पण मी मनापासून वंदन करते आणि ह्या कार्यशाळेचे आमचे सर्वांचे आदरणीय गुरुवर्य माननीय अरविंद सर आणि माननीय विकास सर तुम्हालाही मनापासून सगळ्यांच्या वतीनं मी नमन करते. विकास सरांची आणि अरविंद सरांशी तसं पहिला जो क्लास झालेला आहे मागच्या वर्षी त्यामुळे तुमचा अनुभव आहे आणि सर अरविंद सर आणि विकास सर तुम्ही ज्या तळमळीने आणि कळकळीने पाली भाषेसाठी प्रयत्न करत आहात आणि घर घर पाली हे ब्रीद तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात तर खरोखर तुमच्या मनापासून खूप कौतुक आणि अभिनंदन करते कारण मला वाटतं जेवढे आज उपस्थित आहे त्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मी माझ्या ह्या भावना व्यक्त करत आहे. माझा छोटासा अनुभव सांगते सर ज्यावेळेस तुम्ही ही पाली भाषा अनुवादचं जाहीर केलं ही होणार आहे त्यावेळेस खूप आनंद झाला. आनंद याच्यासाठी झाला की अरे वा 10 दिवसामध्ये मला लगेच भाषांतर करायला येणार आहे आणि मी आता अरविंद सर 10 दिवसात सगळं शिकवणार ही आशा होती आणि काय शिकायला मिळणार हे उत्सुकतेपोटी तिथे जॉईन झालेली होती. ऍक्च्युली खूप धावपळ होत होती कारण पाली भाषेचं सर जे पाली भाषेविषयी जी उत्सुकता किंवा जी गोडी निर्माण केली ही तुमच्या कार्यशाळेपासूनच निर्माण झालेली होती आणि त्याच्यामुळे ज्या वेळेस तुम्ही ग्रुपवर वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक पाठवायच्या त्यावेळेस आपल्याच ग्रुपमधले बहुतेक जण त्या ठिकाणी जॉईन व्हायचे आणि त्याच्यामुळे अधिकाधिक आम्हाला पाली भाषा शिकता आली. त्याच्यामुळे मला मनापासून सर अरविंद सर तुमचं खूप कौतुक करावंसं वाटतं का तुम्ही फक्त तुमच्या इन्स्टिट्यूटचं बघितलं नाही किंवा फक्त आमच्याकडूनच शिकावं ही तुमची भावना नव्हती. तर ज्या वेळेस ज्या ठिकाणी वेगवेगळ्या लिंक यायच्या त्या तुम्ही आपल्या याच्या ग्रुपवर फॉरवर्ड करायच्या त्याच्यामुळे आम्हाला अधिकाधिक ज्ञान मिळालं कारण इतर ग्रुपवर मला जसं बघायला मिळालं होतं म्हणून आवर्जून मी अरविंद सर विकास सर तुमचं खूप मनापासून कौतुक करते आभार मानते तर तुम्ही असेच जे नवनवीन उपक्रम करत आहात त्याच्याला आमच्या सर्वांची खूप साथ आहे. तुम्हाला नेहमी तुमच्या कार्यामध्ये यश मिळो आणि असंच आम्हाला मार्गदर्शन तुम्ही करत राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानून सगळ्यांना नमोबुद्धाय जय भीम. धन्यवाद सर. धन्यवाद साधनाताई. यानंतर तिसरा क्रमांक साधनाताई आणि सरला सोनवणे मॅडम या दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला होता. हा तिसरा जो क्रमांक होता तिसरे पारितोषिक. तर मी सरला सुरेश सोनवणे मॅडम यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत 2 शब्दामध्ये व्यक्त करावं. या दोघींनी खूप चांगला पेपर लिहिला होता आणि दोघींनाही अर्धा नंबर मिळालेला आहे. तर त्यामध्ये आम्ही 1 नंबर किंवा कोणाला डावलू शकलो नाही त्यामुळे हा नंबर आम्ही अर्धा दोघींना दिला होता. सरला सुरेश सोनवणे मॅडम आपण उपस्थित आहात मॅडम? हो सर माझा आवाज येतोय? हो येतोय. आवाज येतोय. बुद्ध धम्म संघ यांना त्रिवार अभिवादन. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. आजचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या पाली रिसर्च इन्स्टिट्यूटचे सर्व
श्री आयुष्यमान अरविंद सर आणि विकास सर आणि सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व ऑनलाईन जमलेले बंधू आणि भगिनींनो, सर्वांना जय भीम आणि आजच्या आषाढी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेबांमुळे आपल्या जीवनाला, माझ्यासारख्याच करोडो जणांना जो जीवनाला एक अर्थ प्राप्त झालेला आहे. तर त्यांनी आपल्याला बुद्धांचा मार्ग दिला आणि हाच बुद्धांचा मार्ग आणि बुद्धांची वाणी ही सर्व पाली भाषेमध्ये आहे. त्यामुळे पाली भाषा शिकण्याची माझी इच्छा होती, पण ती शिकण्यासाठी जवळपास आम्हाला सुविधा नव्हत्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लांब पल्ल्याचा प्रवास यामुळे ते शक्य नव्हतं. पण जेव्हा पाली रिसर्च इन्स्टिट्यूट पनवेल येथे इन्स्टिट्यूटने पनवेल येथे पाली शिकण्यासाठी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि माझ्यासाठी हे सर्व खूप सोपं झालं. कोविडच्या संकटात सुद्धा क्लास ऑनलाईन सुरू राहिले, त्यामुळे सरांनी यामध्ये कुठलाही खंड न पडता शिकवण्याची आम्हाला तयारी दाखवली आणि आम्हाला खूप आनंद झाला. आवाज येतोय का? नाही सर. आवाज बंद झालाय मॅडम तुमचा. आवाज येतोय सर? आवाज येतोय? हो, आता येतोय. तर ही बुद्धाची वाणी पाली भाषेत असल्यामुळे ती शिकण्याची इच्छा तर होती. सरांनी क्लासेस उपलब्ध करून दिल्यामुळे मला खूप आनंद झाला की आता आपण पाली भाषा ही शिकू शकतो. नंतर माझ्यासाठी हे खूप झालं. कोविडच्या संकटात सुद्धा या घरी बसून आम्ही ते सर्व क्लासेस अटेंड केले आणि खूप उत्साहाने वाट बघायचो क्लासेस. त्यामुळे न पडता बेसिक कोर्स जो आहे पालीचा तो आम्ही पूर्ण कम्प्लीट केला. पाली भाषेमुळे वर्णमाला, व्याकरण, भक्ती किंवा धातुसाधित रूपे वगैरे हे सर्व आम्हाला नीट समजून घेता आलं. आणि मी काही संस्कृतचा अभ्यास पण थोडा केलेला आहे. त्यावेळेला जेव्हा सुरुवात केली दोन्ही भाषेंमधला खूप मोठा फरक मला कळला आणि पाली भाषा ही फार शिकण्यामध्ये उत्साह निर्माण होतो आणि त्या पद्धतीने विकास सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले आणि अगदी सोप्या पद्धतीने आपला आवाज पुन्हा हे झालाय, येत नाहीये, बंद आहे. सोनावणे मॅडम, आपला आवाज येत नाहीये. 6 जुलै सरांनी आमच्यासाठी जी कार्यशाळा आयोजित केली होती, तर तिथे भाषांतराचे वर्कशॉप घेण्यात आले. त्यामुळे आमची अजून अधिक चांगली उजळणी झाली. भाषांतराच्या टिप्स, बारकावे कळले आणि आता झालेल्या स्पर्धेमध्ये जे बक्षीस मला मिळाले, तर त्यामुळे माझा कॉन्फिडन्स अधिकच वाढला आहे आणि पुढे अजून पाली भाषेमध्ये जे काही शिकता येईल ते शिकण्याची तयारी मी केलेली आहे. म्हणजे पुढे सुद्धा पाली भाषा धम्माचा अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होईल असं मला वाटतं. आणि मी सर्वांना आवाहन करते की पाली भाषा तुम्ही तर सर्व शिकतच आहात, पण तुमच्याबरोबर तुम्ही तुमच्या मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही प्रोत्साहित करा आणि पाली भाषेबद्दल प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी होऊया. एवढं बोलून मी माझे मनोगत थांबवते आणि पाली भाषेच्या या कामामध्ये घरी बसून आपण ऑनलाईन पद्धतीने जे हे पाली भाषा शिकतोय, तर त्याचा तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मला वाटतं आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. परत एकदा सरांचे खूप खूप आभार आणि सर्वांना जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय मॅडम. यानंतर दुसरा क्रमांक जो आहे तो क्रमांक जे म्हणजे
ज्यांनी कधी पालीचा अभ्यास पूर्वी केलाय की नाही मला माहित नाही आजपर्यंत, पण त्यांनी आपल्या कार्यशाळेमध्ये पार्टिसिपेट केला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचा पेपर सोडवलेला आहे. जो अनुवाद केलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्यांचं नाव आहे उज्ज्वला अविनाश जगताप. तर उज्ज्वला अविनाश जगताप मॅडम, आपण कार्यक्रमाला उपस्थित आहात का? आपण एक सूचना दिली होती की आपल्याकडे कोकणामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, लाईट हो नाहीये. सर, ओके आहे ओके उपस्थित. मॅडम, आपल्याला विनंती आहे की आपण एक 2 शब्दामध्ये आपलं मनोगत इथे मांडावं. हो सर, मांड. महाकरुणी तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे बंधू भगिनी यांना सविनय जय भीम. तसेच आदरणीय अरविंद सर व विकास सर यांना मानाचं जय भीम. आणि सर्वांना आषाढी पौर्णिमेच्या शुभेच्छा. सर, तुम्ही ही पाली भाषा अनुवाद शिकवशाला कार्यशाळेचे आयोजन करून पुन्हा आम्हाला प्रवाहात आणले. मला तसं थोडंफार शिकलेलं आहे. नाशिकमध्ये डिप्लोमा क्लासेस होतात. तिथे आम्ही क्लासला ॲडमिशन वगैरे घेतलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंफार नॉलेज होतं त्याचं. पण आता कोरोना वगैरे याच्यामुळे काही म्हणजे संपर्क तुटला होता. पण तुम्ही आम्हाला पुन्हा या प्रवाहात आणलं या कार्यशाळेमुळे, त्याच्यामुळे सर तुमचे खूप खूप आभार. विकास सर तर खूप चांगले शिक्षक आहेत. ते प्रत्येक विद्यार्थ्याचे काही शंका असतील तर त्याचं खूप चांगल्या प्रकारे निरसन करतात आणि त्यांचं खरोखर कौतुक वाटतंय. अरविंद सर, तुम्ही तर धम्मकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे आणि ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे. या कार्यशाळेमुळे आमचं ज्ञान तर वाढलं, पण व्याकरणासारखा जो किचकट विषय आहे त्याची गोडी निर्माण झाली आणि शिकताना खरोखर खूप म्हणजे समाधान वाटत होतं. प्रत्येक शंकेचं आमचं निरसन होत होतं. आणि असेच कार्यक्रम सर तुम्ही पुन्हा पुन्हा राबवत राहा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आमचंही ज्ञान वाढेल आणि पाली भाषेची गोडी वाढेल. एवढं बोलून मी थांबते इथे. सर्वांचे आभार. नमो बुद्धाय. जय भीम सर. उज्ज्वला मॅडम, आपले खूप खूप आभार. आपण खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं आणि आपलं अभिनंदन की आपल्याला या कार्यशाळेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. जसं आम्ही ठरवलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला पाठवलं जाईल. त्यानंतर मी थँक्यू. त्यानंतर आपण प्रथम क्रमांक आता पाहणार आहोत. हा प्रथम क्रमांकाचा जो पेपर होता सॉल्व्ह केलेला, ऍक्च्युली माझ्या डोक्यात अशी कल्पना होती की हा पेपर इथे तुम्हाला दाखवावा, पण तो काही कारणामुळे मला तो दाखवता येत नाही. त्यांचे 3-4 फुलस्केप आहेत. तर त्यांनी हा पेपर कसा सोडवावा त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे एक विद्यार्थ्यांनी तो पेपर किती नीटनेटका सोडवावा, किती नीटनेटका लिहावा याचं एक ते उदाहरण होतं. त्यामुळे तो पेपर मला शेअर करायचा होता, पण आय एम सॉरी, तो पेपर मी शेअर करत नाहीये. तर प्रथम क्रमांक प्राप्त झालेले आहे डॉक्टर शीतल मेश्राम, अमेरिका यांना. ते अमेरिकेत स्थित असतात. यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. डॉक्टर शीतल मेश्राम उपस्थित असतील तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही 2 शब्दामध्ये आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. हो सर. सर्वप्रथम आपल्या जगद्गुरु सगळ्यांचे शास्ता भगवान बुद्ध यांना तिवार वंदन करते आणि सामाजिक विषमतेला नष्ट करून समता स्थापित करणाऱ्या क्रांतीसूर्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना माझे अभिवादन. पाली रिसर्च इन्स्टिट्यूटचे आपले गुरुवर्य अरविंद भंडारे सर आणि विकास ढवळे सर यांचे खूप खूप आभार. पाली शिकण्याच्या प्रवासात आम्हाला भंडारे सरांचा आणि विकास सरांचा नेहमीच सहकार्य लाभलेला आहे. माझा पाली शिकण्याचा जो प्रवास आहे तो जवळपास 1.5 वर्षापूर्वी सुरू झाला. मी परदेशात वास्तव्य करीत असल्यामुळे विविध पाली वर्गाबद्दल तर मला माहिती होती, पण या वर्गात मी स्वतः सामील होऊ शकत नसल्याने याची मला वेळोवेळी खंतही जाणवत होती. मी काही पुस्तकं पण विकत आणलेली होती, पण सेल्फ स्टडी काही दिवस सुरू झाली आणि मग
जास्त वेळ काही ते टिकलं नाही. पण कोरोनामुळे जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं आणि त्यामुळे आम्हाला हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म मिळालं, तेव्हा मला त्याच्याबद्दल माहिती झाली. PRI तर्फे हे प्रारंभिक पाली वर्गाबद्दल माहिती मिळाली आणि मी लगेचच त्याच्यात प्रवेश घेतला. अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीने आम्हाला पालीचं शिक्षण मिळालं. त्रिपिटकाबद्दल माहिती मिळाली आणि आमच्या धम्म ज्ञानात भर पडली. आणि आता पाली भाषा अनुवाद सिप्पशाळा या उपक्रमात आम्हाला जी उजळणी करण्याची संधी मिळाली आणि आमच्या ज्ञानात आणखी भर पडली. तर PRIचे खूप खूप आभार, खूप खूप साधुवाद आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल. आणि मला माहिती आहे की आपण असंच उपक्रम पुढे राबवत राहाल आणि मी माझ्या परिवारातर्फे आणि सगळ्यांना सांगतच असते की आपण असे क्लासेस जॉइन करायला पाहिजे, पाली भाषा शिकायला पाहिजे, ज्याच्यात आपल्याला बुद्ध वचन हे पाली भाषेतच आपल्याला शिकण्याची ही संधी जी उपलब्ध झालेली आहे घरी बसल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे. तर मी माझ्या मित्रांना, परिवारांना सगळ्यांना सांगत असते आणि मी स्वतः पण ते पुढाकार घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मला हे पारितोषिक तुम्ही दिल्याबद्दल खूप खूप आभार आणि सगळ्यांना नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम शीतल मॅडम. आपले पुन्हा एकदा पाली रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सर्व कार्यकारिणीच्या वतीने अभिनंदन. आपण पाली भाषेच्या पूर्वीच्या वर्गात सुद्धा फार म्हणजे एकदम नित्य नियमाने तुम्ही तुमचा होमवर्क पाठवत होतात आणि ह्यावेळी सुद्धा तुम्ही खूप चांगला पेपर तुम्ही सॉल्व्ह केलात. आणि जेव्हा तुमचा हा नंबर मी पाहिला, मी स्वतः काढला नव्हता हा नंबर. मी जेव्हा पाहिला तेव्हा मला असं वाटलंच होतं की हा नंबर कदाचित आपल्या वर्गातील एखादा विद्यार्थी जो कन्सिस्टंटली अभ्यास करतोय, सतत अभ्यास करतोय, तोच एखादा पटकवू शकेल. पण यामध्ये काही नवीन विद्यार्थी सुद्धा आले, त्यांचं सुद्धा अभिनंदन. त्यानंतर विकास सरांना विनंती, 2 मिनिटं बोलण्याची विनंती करण्यापूर्वी एक सूचना देऊ इच्छितो की 12 तारखेला आपला जो पेपर झाला, तो पेपर काही लोकांनी रात्री मला पाठवला नाही, त्याच्यानंतर पाठवला. काही लोकांच्या अटॅचमेंट नव्हत्या त्यांच्या ईमेलमध्ये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती, काही लोक त्यांच्या पारिवारिक कारणाने कुठेतरी बाहेर गेले होते, कोणाच्या इथे मृत्यू झाला कोण, तर ते गेले होते. एकाने तर मला 15 तारखेला पेपर पाठवलेला आहे. एका व्यक्तीने त्यांनी सांगितलं की मी दुसऱ्या सरांना सांगितलं की मी पेपर पाठवू शकत नाही, घरी आमच्या प्रोग्राम आहे, मी बाहेर चाललो. तर आज त्यांचा मला हे आला होता मेसेज की तुम्ही माझा पेपर कन्सिडर नाही केला. म्हटलं 15 तारीख ही काही पेपर देण्याची तारीख नव्हती तुमची सबमिट करण्याची. ज्यांच्या अटॅचमेंट नव्हत्या त्या मी समजू शकतो, त्याच दिवशी त्यांचा ईमेल तरी आला होता मला ऍटलिस्ट, तर मी त्यांना ते सुचवलं, सूचना दिल्या होत्या ग्रुपवरती. पण 15 तारीख ही काही पेपर पाठवण्याची तारीख नव्हती. पण तुम्हाला एक मी सांगू इच्छितो की आजच्या दिवशी मी सर्वांचे पेपर नंतरच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या टायमामध्ये सकाळपासून जे काही डिस्कस केलं, त्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये त्यांचे सर्टिफिकेट त्यांना बनवून देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्यांना त्यांची नावं मागवलेली आहेत. तुम्ही 10 दिवस कंटिन्यू होता हे पाहून तुमचं सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला देत आहे. बाकी दुसरं असं काही कारण नाहीये त्याला. तुम्ही 10 दिवस होता, फक्त तुम्ही पेपर देण्यामध्ये चुकलेला आहे. तुम्ही एखाद्या शाळेमध्ये असता, कॉलेजमध्ये असता, तुम्ही वर्षभर शाळेत गेलात, कॉलेजमध्ये गेलात आणि पेपरच्या दिवशी पेपर दिला नाही, तर तुम्हाला पास नापास हे सर्टिफिकेट मिळेल का तुम्हाला? तुम्हाला नाही मिळणार ते, बरोबर? तर हेच मी तुम्हाला कारण दिलं होतं आजपर्यंत किंवा सकाळपर्यंत. पण तुम्हाला मी संध्याकाळी नंतर कन्सिडर केलेलं आहे, कारण तुम्ही 10 दिवस उपस्थित होता या कार्यशाळेमध्ये. तर आपल्या सर्वांना ज्यांची लिस्टमध्ये नावं नव्हती ना, त्या सर्वांची म्हणजे काही लोकांची तर पेपर देऊन सुद्धा नावं नव्हती, हे मला माहिती आहे. तर त्यांचे सुद्धा सर्टिफिकेट आज आणि उद्यामध्ये येतील, काळजी करू नका, सर्वांना सर्टिफिकेट मिळणार आहेत. तर यानंतर मी विकास सरांना या कार्यशाळेबद्दल 2 शब्द बोलण्याची विनंती करत आहे. विकास सर, आपण या कार्यशाळेबद्दल 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना सविनय जय भीम. या कार्यशाळेमध्ये आपण सर्वजण उपस्थित होता. ही जी कार्यशाळा होती, ही कार्यशाळा घेण्याचा म्हणजे जो उद्देश होता की तो सगळ्यांपर्यंत पाली भाषेचं ज्ञान पोहोचावं, सगळ्यांमध्ये एक आवड निर्माण व्हावी, हा एक मेन उद्देश होता. आणि ज्यावेळेस पाली भाषा शिकवताना जो वर्कशॉप आपण 10 दिवस जे शिकवताना जो आनंद होता तो वेगळा होता. पण तो शिकवण्याचा आनंद आणि जी एनर्जी ती तुमच्याकडूनच मिळाली. कारण जर विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग नसेल तर शिक्षकही चांगल्या प्रकारे शिकू शकत नाही.
कारण की तुमची उपस्थिती ही तेवढी महत्वाची होती त्या कार्यशाळेमध्ये. मग त्यांना तुमच्या उपस्थितीमुळेच आज ही कार्यशाळा चांगल्या प्रकारे पार पडली आणि अशी कार्यशाळा आणखीन पुढेही होतील वेगवेगळ्या विषयासंबंधी. त्या संबंधी तुम्ही त्या कार्यशाळेतही तुम्ही उपस्थित राहाल अशी आशा व्यक्त करतो आणि आषाढ पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यंगच आहे ना, लग्न नाही झालं वाटतं त्यांचं. यानंतर विकास सर खूप धन्यवाद. यानंतर मी अमित मेधावी सरांना वर्षावासावरती आपलं मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करत आहे. अमित मेधावी सरांनी आजच्या ह्या कार्यक्रमाचा शेवट वर्षावासाच्या माहितीने करावा अशी मी यांना विनंती करतो. अमित मेधावी सर. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. पाली भाषेच्या अनुवादाची जी कार्यशाळा पार पडली, हे ऐकायचं तिकडे सगळ्यांनी. पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या वतीनं ती घेण्यात आली. अरविंद सर आणि विकास सरांनी मार्गदर्शन केलेलं होतं. तर यामध्ये आपण सर्वांनी खूप चांगला सहभाग घेतला. काही लोकांचे नंबर आले, विशेषतः पहिला नंबर ज्यांचा आला शीतलताईंचा, तर ते दोघेही पती पत्नी धम्माच्या बाबतीत अतिशय श्रद्धावान आहेत. ते जरी आउट ऑफ कंट्री असतील तरी संपूर्ण लक्ष भारताकडे आहे. एनकेन प्रकारे पाठीमागच्या लॉकडाऊन पासून आम्ही पाहतोय की ते मदत करतायत इथल्या लोकांना. त्यांची जी झूमची लिंक आहे ती खूप ठिकाणी आम्ही वापरली, जेणेकरून तिकडं रात्र असेल तर इकडं दिवस असतो आणि त्यांच्या इकडं रात्र आणि आपल्या इकडं दिवस आहे, तर ते आपण यूज करतो. मागच्या वर्षी खूप लॉकडाऊन मध्ये त्यांचा उपयोग झाला आर्थिक दृष्ट्या आणि एनकेन प्रकारे ते धम्म लोकांच्या पर्यंत धम्मदान देत आहेत. तर त्यांचा नंबर आला, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले पाली शिकण्याचे त्यांचेही खूप अभिनंदन. आणि हे जे घडवून आणलं ते अरविंद सरांनी घडवून आणलं आणि निस्वार्थी भावनेनं घडवून आणलं. म्हणजे एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मी असं म्हटलं होतं सरांना की थोडीशी आपण फी ठेवूया आणि पुढच्या कार्यशाळा आपण घेणार आहात तर त्यासाठी मदत होईल. पण सर म्हटले नाही, आपण काय केलेलं आहे की फ्रीमध्ये जाहीर केलेलं आहे ना, आपल्याला दान मिळालेलं आहे, तर ते दान त्या दानाचा वापर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने करणार आहोत. तर ही दान चेतना जी आहे ती या लोकांनी जपलेली आहे आणि आपणही सर्वांनी खूप मनापासून ही वर्ग अटेंड केलेले आहेत. आणि मी पाहत होतो की होमवर्क लोक टाकत होते आणि चर्चा करत होते की त्यांना ही ओढ लागलेली होती की आपणही या भाषेचा अनुवाद करावा. म्हणजे बाबासाहेबांच्या काळामध्ये आपण पाहिलं तर बाबासाहेबांना एक पान सुद्धा इथं पाली वाङ्मयाचं मिळालं नाही. श्रीलंकेतून बाबासाहेबांना हे वाङ्मय आणावं लागलं. वंदना तिथून बाबासाहेबांनी आणल्या. अशी अवस्था होती आणि आज आपण पाहतो की आज घराघरापर्यंत पाली पोहोचवण्याचे प्रयत्न होत आहेत. घराघरातला माणूस पाली शिकत आहे आणि वर्षावासाच्या पूर्वी हे झालेलं आहे आणि आज वर्षावासाच्या प्रारंभीच्या दिवशी आपल्या सर्व लोकांचं अभिनंदन या ठिकाणी होत आहे. तर त्यामुळं मीही माझ्या वतीनं आपलं अभिनंदन करतो. ही वर्षावास संकल्पना जी आहे ती बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्वाची आहे. आपण विनयपीठकामध्ये याचा मुख्य उल्लेख येतो. तिथं कसा उल्लेख आहे तर जे इतर संप्रदायाचे लोक होते ते वर्षा काळामध्ये एका ठिकाणी थांबत होते. पण भिक्खूंना जो बुद्धांचा आदेश होता की चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, आणि हे बहुजनांच्या हितासुखासाठी वर्षभर चारिका करायचे. आणि पावसाळ्यामध्ये आपण पाहतो की छोटी छोटी वनस्पती उगवलेली असतात, छोटे छोटे प्राणी त्यावरती असतात आणि पावलांमुळे त्याच्यावर चालल्यामुळे त्याची हानी होण्याची शक्यता असते. पण बरेच लोक असे म्हणत होते की हे श्रमण गौतमाचे शाक्यपुत्री श्रमण असे कसे आहेत की हे पावसाळ्यामध्ये फिरतात. आणि तथागतांच्या कानावरती भिक्खूंनी ही गोष्ट घातल्यानंतर तथागतांनी परवानगी दिली की भिक्खूंनो, मी तुम्हाला अनुमती देतो की आता तुम्ही वर्षावासाचं विधान करा, वर्षावासाचं पालन करा. मग वर्षावास कोणत्या महिन्याचा? तर 2 प्रकारचे वर्षावास सांगितले. एक वर्षावास आजपासून म्हणजे आषाढी पौर्णिमेपासून सुरू होतो, म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून. आणि एक वर्षावास जो आहे तो पुढच्या महिन्यामध्ये भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो. असे 3-3 महिन्याचे कालावधी आहेत. हे 2 वर्षावास सांगितले गेले. वर्षावासामध्ये केलं काय जातं तर भिक्खू लोक एकत्र जमतात. वर्षभर ते लोकांच्या पर्यंत धम्म पोहोचवत असतात. पण पावसाळ्यामध्ये बाहेर पडण्याची गैरसोय असते किंवा लोक आजारी पडतात. तर अशा कालावधीमध्ये एकत्र थांबून जो धम्म आहे त्या धम्माचं पुन्हा चिंतन केलं जातं, पुन्हा मनन केलं जातं, शिकवणींविषयी चर्चा केली जाते.
आणि वर्षभर उपासकांच्या पर्यंत भिक्खू पोचतात आणि वर्षावासाच्या कालावधीमध्ये मात्र भिक्खू एका ठिकाणी थांबतात आणि उपासक लोक भिक्खूंना पाहायला जातात, त्यांना भेटायला जातात, धम्मचर्चा करायला जातात. हा असा दुहेरी समन्वय जो आहे तो वर्षावासाच्या निमित्तानं घडताना आपण पाहतो. भारतातून ही परंपरा लुप्त झाली आणि खूप कष्टानं बाबासाहेबांनी ती आणलेली आहे. आपण पाहतो की वर्षावासाच्या कालावधीमध्ये उपोसताचं ग्रहण केलं जातं, उपोसताचं पालन केलं जातं. उपोसत म्हणजे काय? उपोसत म्हणजे जवळ राहणं असा त्याचा मूळ अर्थ आहे. कशाच्या जवळ राहणं? तर बुद्ध धम्म संघाच्या जवळ राहणं, त्या गुणांच्या सहवासामध्ये राहणं. त्याचबरोबर स्वतःच्या संपर्कामध्ये राहणं, ज्ञानाच्या संपर्कामध्ये राहणं, याला उपोसत असं म्हटलं गेलं. उपोसताचं पालन या निमित्तानं केलं जातं. आणि आपण पाहतो की 2500 वर्षामध्ये प्रतिक्रांती झाली. उपोसतामधला फक्त उपवास शब्द शिल्लक राहिला, की एखाद्या दिवशी अन्न खायचं नसतं. हेच शिल्लक राहिलं आणि बाकीची जी शिला असतात ती गायब झाली. पण आता धम्म आलेला आहे. पाली भाषा आलेली आहे. त्यामुळे लोकांना कळतं, की विकाल भोजन विरमणी हे एक शील आहे. पण त्याच्यासोबत जी महत्त्वाची शील आहे, ती शीलं पालन करून धम्मामध्ये परिपक्व होण्याची प्रक्रिया आपल्याला या निमित्तानं करायची आहे. तथागत बुद्धांनी जो प्रयोग केलेला होता, जो प्रयत्न केलेला होता, की स्वतःला बोधी प्राप्त झाली म्हणून ते थांबले नाहीत. तर ते पुन्हा गयेतून पुन्हा चालत सारनाथला आले आणि जे लोक त्यांचा मार्ग अवलंबू शकतील, त्या लोकांच्या पर्यंत त्यांनी ज्ञान पोहोचवलं. बुद्धांनी एक दृष्टांत दिलेला आहे, की धम्म पोहोचवायचा कुणापर्यंत? 2 दृष्टांत त्यांनी दिले. एक आहे मटक्यांचा, मडकं जे असतं. जर आपल्याकडे पाणी असेल, तर जे मडकं चांगलं आहे त्यामध्ये आपण पाणी ओततो. त्यातून शिल्लक राहिलं जर जे गळकं मडकं आहे त्यामध्ये आपण पाणी ओततो आणि त्यातून हे शिल्लक राहिलं पाणी, तर फुटक्या मडक्यामध्ये आपण पाणी ओततो. हे एक सूत्र बुद्धांनी भिक्खूंना सांगितलेलं होतं. दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं होतं, की आपल्याकडे बिया असतील, तर सुपीक जमिनीमध्ये बिया पेरायच्या. त्यातून शिल्लक राहिल्या तर आपण कमी सुपीक जमिनीमध्ये पेरायच्या आणि त्यातूनही शिल्लक राहिल्या तर खडकाळ जमिनीवरती त्या पेरायच्या. उगवल्या तर उगवतील. सुरुवातीला जे लोक ग्रहणशील आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणून बोधी प्राप्त झाल्यानंतर जेव्हा त्यांनी ठरवलं, की हा धम्म लोकांना सांगायचा, तेव्हा त्यांना आलार कालमांची आठवण झाली, उद्दक रामपुत्तांची आठवण झाली. पण ते दोघंही मयत झाल्याचे त्यांना कळालं. त्यानंतर त्यांनी हे 5 लोक जे आहेत, पूर्वी यांच्यासोबत बोधिसत्व सिद्धार्थासोबत यांनी तपश्चर्या केलेली होती. यातना, आत्मक्लेशाचा मार्ग अवलंबलेला होता. त्यांच्याबद्दल मनामध्ये कृतज्ञता निर्माण झाली आणि करुणाही निर्माण झाली आणि तथागत बुद्ध आपण पाहतो, की सारनाथला आले आणि सारनाथला आल्यानंतर त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. प्रवर्तन या शब्दाचा अर्थ गती देणं असा आहे. परिवर्तन आणि प्रवर्तन हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. बरेचदा लोकं धम्मचक्र परिवर्तन म्हणतात. तर परिवर्तन असा शब्द नाही. प्रवर्तन म्हणजे गती दिली धम्मचक्राला. सुरुवातीला बोधगयेला ज्यावेळेला बोधी प्राप्त झाली, तेव्हा सिद्धार्थ गौतमानी स्वतःमधलं धम्मचक्र गतिमान केलं. स्वतःतली तृष्णा नाहीशी केली, स्वतःतला द्वेष नाहीसा केला, स्वतःतलं अज्ञान नाहीसं केलं. स्वतःतला जो कामछंदाचं चक्र होतं, ते कामछंदाचं चक्र बंद केलं आणि धम्मचक्र गतिमान केलं आणि त्यांना जी बोधी प्राप्त झाली, तीच बोधी येऊन त्यांनी पंचवर्गीय भिक्खूंना सांगितली आणि तिथं त्यांनी जे शब्द वापरलेले आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांनी काय म्हटलंय? "एते ते भिक्खवे उभो अन्ते अनुपगम्य मज्जिमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्कुकरणी ज्ञानंकरणी उपसमाय अभिज्ञाय संबोधाय निब्बानाय संवर्तती." ही तथागतांनी जी बोधी प्राप्त केलेली आहे ती कशी आहे? ती चक्षुकरणी आहे, चक्षु उत्पन्न करणारी आहे, ज्ञान उत्पन्न करणारी आहे, शांती निर्माण करणारी आहे, अभिज्ञा विशेष ज्ञान प्राप्त करून देणारी आहे, संबोधी प्राप्त करून देणारी आहे आणि निब्बानाचं दर्शन घडवणारी आहे. असं जे ज्ञान प्राप्त केलेलं होतं, ते ज्ञान तथागतांनी त्या पंचवर्गीय भिक्खूंना दिलं. अन्यथा तथागतांच्या काळामध्ये आपण पाहतो, की 2 मार्गाने लोक जगत होते. एक खा, प्या, मजा करायचा मार्ग होता आणि दुसरा मार्ग होता शरीराला आत्यंतिक क्लेश द्यायचे. स्वतः त्यांनी ते क्लेश देऊन पाहिलेले होते. तर त्या क्लेशापासून ते म्हणतात, की भिक्खूंनो ह्या 2 टोकांपासून तुम्ही मुक्त होऊन मध्यम मार्गावरती आलं पाहिजे. तर हो, हा मध्यम मार्ग कसा होता? चक्षु निर्माण करणारा होता, ज्ञान निर्माण करणारा होता, शांतता निर्माण करणारा होता, अभिज्ञा निर्माण करणारा होता, बोधी निर्माण करणारा होता आणि
निब्बाणाची प्राप्ती करून देणारा होता. हे ज्ञान त्यांना सांगितलं आणि याचं वैशिष्ट्य काय होतं? वैदिक परंपरेमध्ये यज्ञयाग करायला लागायचे सुखासाठी, चातुर्वर्ण्याचं पालन करायला लागायचं, त्याचबरोबर प्राणी हत्या करायला लागायची किंवा आत्मक्लेश करायला लागायचे. पण इथं मात्र हा जो नवीन मार्ग बुद्धांनी शोधला, यामध्ये अशा कोणत्याच गोष्टी करायच्या नव्हत्या. अंगाला राख लावायची नव्हती, यज्ञात लाकडं जाळायची नव्हती, यज्ञात पशु हत्या करायची नव्हती किंवा भेदाभेद करायचे नव्हते. तर साधा संपन्न असा मार्ग तथागत बुद्धांनी प्रकाशित केला. तो 4 अंगांनी म्हणजे 4 प्रकारचा मार्ग होता. म्हणजे 4 गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या. त्या 4 गोष्टी म्हणजे 4 आर्य सत्य होती. आणि हा मार्ग होता तो सगळ्या माणसांसाठी होता. तो काय हा मार्ग त्यांनी प्रकाशित केला आणि त्या दिवशी ते काय बनले? ते शिक्षक बनले. म्हणून जेव्हा आपण त्रिरत्न वंदना म्हणतो, त्यामध्ये एक आपण वर्णन बुद्धांचं करतो, सत्था देव मनुस्सानं. म्हणजे केवळ ते मनुष्याचे नाही, तर देवतांचे सुद्धा शिक्षक बनले त्या दिवशी. कारण 3 प्रकारच्या लोकांमध्ये आपण जगत असतो. पहिला लोक जो आहे, तो काम लोक आहे. म्हणजे लोक इंद्रिय तृष्णेमध्ये फिरत असतात. हा एक लोक आहे. तिथं लोकं कधी दुःशीलच असतात, चांगलं वागत नाहीत. दुसरा जो आहे तो संमिश्र भूमी आहे. जिथं काही वेळा लोक चांगलं वागतात, पुन्हा वाईट वागतात, पुन्हा चांगलं वागतात. तिसरा जो लोक आहे, तो आहे परिपूर्ण शीलांचं पालन करणारे, परिपूर्ण चांगलं वागणारे. त्यांना विशेषतः देवलोक म्हटलं गेलं. जे चांगलं वागतात, धनसंपत्तीनं संपन्न आहेत, त्याग किंवा श्रद्धा, ज्ञान, प्रज्ञा अशा गुणांनी संपन्न जे लोक आहेत, त्यांना देवलोक म्हटलं गेलं. म्हणजे सामान्यातल्या सामान्य लोकांनाही तेही दुःखी आहेत. देवता मानले गेलेले लोक पण दुःखी आहेत आणि जे प्रॅक्टिस करत आहेत, जे संमिश्र भूमीमध्ये आहेत, असे लोक दुःखी आहेत. म्हणून सामान्य लोकांना सुद्धा दुःखमुक्त करणारा, संमिश्र भूमीमधल्या लोकांनाही दुःखमुक्त करणारा आणि देवता मानल्या गेलेल्या लोकांनाही दुःखमुक्त करणारा हा जो मार्ग तथागतांनी प्रकाशित केला. म्हणून ही जी पौर्णिमा आहे, ही आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा बनली. 2600 वर्षांपूर्वी जगात पहिल्यांदा हे ज्ञान, दुःखमुक्तीचं ज्ञान तथागत बुद्धांनी लोकांना दिलं. म्हणून ही पौर्णिमा आपण पाहतो की पुढे आलेली आहे. या पौर्णिमेला कृतज्ञता पौर्णिमा असंही म्हटलं जातं. म्हणजे तथागत बुद्धांनी ज्ञान देऊन आपल्यावरती अनंत उपकार केलेले आहेत, तर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्यांच्या गुणांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. त्यांनी जर हे ज्ञान प्राप्त केलं नसतं, तर प्राचीन काळामध्ये लाखो लोक आणि आता करोडो लोक जे दुःखमुक्त होत आहेत, ती दुःखमुक्तीची प्रक्रिया घडली नसती. म्हणून तथागतांचा मार्ग अतिशय महत्वाचा आहे. आणि हा मार्ग 3 भागांमध्ये विभागलेला आहे. बुद्धांच्या मार्गाचं वैशिष्ट्य काय होतं? हे कर्मकांड वगैरेतून मुक्त होता. हे केवळ आपलं शरीर आणि आपलं मन यांना प्रशिक्षित करणारा मार्ग होता. हा शील मार्ग होता. म्हणजे कायेनं, वाचेनं, मनानं चांगली कर्म उत्पन्न करणं. हा समाधीचा मार्ग होता. स्वतःच्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवणं, ताब्यामध्ये ठेवणं आणि हा प्रज्ञेचा मार्ग होता. स्वतःच्या मनाची शुद्धी करून आणणं. म्हणजे शील, समाधी, प्रज्ञेनं युक्त असणारा हा अष्टांगिक मार्ग तथागतांनी आजच्या दिवशी प्रकाशित केलेला आहे. म्हणून ही वर्षावासाचा जो कालावधी आहे 3 महिन्याचा, या 3 महिन्यामध्ये जो बौद्ध उपासक असतो जगभरातले, ते लोक उपसथांचं पालन करतात. धम्माचं चिंतन करतात आणि आपल्या मनामध्ये जे अकुशल विचार निर्माण होतात, त्या अकुशल विचारांना बांध घालतात. त्यांना थांबवतात, की आता तू इथे येऊ नकोस, मी कुशलाचीच निर्मिती करणार आहे. म्हणून जे आपलं मन जे आहे, ते सतत आपण पाहतो, की ईर्ष्येमध्ये आहे, द्वेषामध्ये आहे, तणावामध्ये आहे, चिंतेमध्ये आहे, अहित करणार आहे. त्या मनाला टर्न आउट करून त्याला प्रवर्तित करतो आपण आणि मग त्यामध्ये मैत्री उत्पन्न करतो आपण, सद्भावना उत्पन्न करतो, प्रेम उत्पन्न करतो, करुणा उत्पन्न करतो. हे जाणीवपूर्वक करण्याचा हा दिवस आहे. इथून आपण सतत संकल्प केले पाहिजेत. आपलं मन आपल्या ताब्यामध्ये नसतं, त्यामुळे आपण जे संकल्प करतो, ते संकल्प आपण नंतर विसरून जातो. पण जेव्हा आपण पुन्हा जागे होऊ, तेव्हा ते संकल्प पुन्हा धरण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि दृढ संकल्प करून या मार्गावरती वाटचाल करणं हे खूप महत्वाचं आहे. आजच्याच दिवशी असं मानलं जातं, की महामायेला गर्भधारणा झालेली होती. आजच्याच दिवशी बोधिसत्व सिद्धार्थाने ग्रहत्याग केलेला होता, महाभिनिष्क्रमण केलेलं होतं. म्हणजे आपण इंद्रिय तृष्णेमध्ये जे अडकलेलो असतो, त्यातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या सुखाकडे जात नाही. म्हणून दुःखाची व्याख्या करताना शेवटी त्यांनी जे सांगितलेलं आहे,
संकित्तेन पंच उपादान खंदा दुःखा. संक्षेपामध्ये 5 उपादान स्कंद हे दुःखकारक आहेत. म्हणजे ज्याला आपलं शरीर आपण मी म्हणतो किंवा आपलं जे मनाचे घटक आहेत, विज्ञान, संज्ञा, संस्कार आणि वेदना या घटकांना मी माझं माझं म्हणतो. हे जोपर्यंत या भावना मनामध्ये राहतील, तोपर्यंत माणूस दुःखी राहील. हे सूत्र तथागत बुद्धांनी भिक्खूंना सांगितलेलं होतं. मग जगातला कुठलाही व्यक्ती असेल, तो जर कायेप्रती आसक्त राहील, मनाप्रती आसक्त राहील, तर तो दुःखामध्येच राहील. त्याच्याकडे पैसे असले तरी तो दुःखी राहील. त्याच्याकडे संपत्ती असली, त्याच्याकडे घरदार असलं, गाडी असली तरी तो दुःखामध्ये राहील. पण असा जर व्यक्ती असेल, की जो या आसक्तीतून बाहेर पडत आहे, तर तो दुःखमुक्त होऊ शकेल. आणि हे जे तत्वज्ञान आहे, ही जी परंपरा आहे, ती त्रिपिटकाच्या माध्यमातून नंतरच्या कालावधीमध्ये आपण पाहतो, की संग्रहित केली गेली आणि मूळ बुद्ध वचनाकडे आपल्याला जायचं असेल, तर आपल्याला पाली शिकणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे आपण प्रत्यक्ष बुद्धांची भेटू शकतो. प्रत्यक्ष बुद्ध काय म्हणतात आणि ते जेव्हा आपण वाचतो, तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रेरणा उत्पन्न होते, की बुद्ध जणू काय आपल्याशी बोलत आहेत. ते काय म्हणतायत? "पुब्बे अननसुत्तेषु धम्मेषु चक्षुं उत्पादी, ज्ञानं उत्पादी, विद्या उत्पादी, आलोको उत्पादी." हे जेव्हा आपण असं ऐकतो, की पूर्वी न ऐकलेल्या धर्मामध्ये माझे चक्षु उत्पन्न झाले, ज्ञान उत्पन्न झाले, विद्या उत्पन्न झाली, विद्या उत्पन्न झाली, प्रकाश उत्पन्न झाला. बुद्ध कसे बोलत असतील याचा एक अंदाज आपल्याला येतो. मग ही वाणी प्रत्यक्ष आपण समजून घ्यावी. जसं मध्ये एखादा ट्रान्सलेटर आपण ठेवतो. तो तिकडून ऐकतो, आपल्याला आपल्या भाषेत ट्रान्सलेट करतो. आपण त्याला सांगतो, तो पुन्हा ट्रान्सलेट करून इतरांना सांगतो. त्यापेक्षा ती भाषाच जर अवगत केली, तर प्रत्यक्ष बुद्धांशी आपण भिडू शकतो. म्हणून बाबासाहेबांनीही पाली भाषेचं व्याकरण लिहिल्याचं आपल्याला माहीत आहे. पाली भाषेची डिक्शनरी लिहिली बाबासाहेबांनी. गाथेचं पुस्तक बाबासाहेबांनी दिलं, की जेणेकरून बुद्धाने त्याचा धम्म वाचता लोकांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न व्हावी आणि त्यांनी त्रिपिटकाचा अभ्यास करावा आणि हा अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी. तर वर्षावासाच्या कालावधीमध्ये उपसताचं पालन करता आपल्याला पाली भाषा आणखी काही शिकता आली, तर ती शिकायची आहे. त्याचबरोबर मूलभूत ज्या ध्यान पद्धती आहेत, आनापानसती आणि मेत्ता भावना यांचा सरावही आपल्याला करायचा आहे, की जेणेकरून आपल्यामधलं जे धम्मचक्र आहे, ते आपल्याला अधिकाधिक गतिमान करता येईल आणि बुद्धांची आपल्याला भेटता येईल. तर पाली भाषा ही शिकण्याची प्रक्रिया जी आहे, ती सातत्यानं करणारी प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये पाली रिसर्च इन्स्टिट्यूट आपल्याला सतत मदत करत आहे. विकास सरांबद्दल आपण अतिशय कृतज्ञ असलं पाहिजे, की त्यांनी आपला वेळातला वेळ काढून लोकांना शंका उत्पन्न झालेले होते, की 10 दिवसामध्ये कसं काय आपण अनुवाद करू शकतो? पण हे दिव्य जे आहे ते विकास सरांनी आणि अरविंद सरांनी पेललेलं आहे आणि 10 दिवसामध्ये आपल्याला अनुवाद करण्याचं त्याने शिकवलेलं आहे. अनुवाद करण्याची एक नवी दृष्टी दिलेली आहे. तर या गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि आपल्यामध्ये जे चक्र आहे, जे दुःख चक्र फिरत आहे, अविद्येपासून जरामरणापर्यंत जे पळणारं चक्र आहे, त्याला उलटं फिरवण्याचं काम प्रतिस्रोतगामी मार्गाकडे घेऊन जाण्याचं काम आपल्याला करावं लागेल. शेवटी एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. तथागत बुद्धांच्या काळामध्ये एक वक्कली नावाचा भिक्खू होता आणि तो भिक्खू त्याचे शेवटचे दिवस होते. तो आजारी पडलेला होता आणि त्याला असं वाटत होतं, की मला तथागतांना भेटता येत नाही. मग त्यानं एका कडून निरोप दिला तथागतांना, की वक्कलीला तुम्हाला भेटायचं आहे. तर त्यांनी तथागतांनी होकार दिला आणि ते वक्कलीला भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर वक्कली पहुडलेला होता, अतिशय कृश झालेला होता किंवा त्याची शक्ती क्षीण झालेली होती. तशा अवस्थेतही तो तथागतांच्यासाठी आसन वगैरे घेऊन आसन करावं म्हणून उठत होता. पण तथागत त्याला म्हटले, की "तू बस, मी एका ठिकाणी बसतो. तू काळजी करू नको, आराम कर." आणि तथागतांनी शेवटचे प्रश्न त्याला विचारले, की म्हटले, की "या अवस्थेमध्ये तुला काही वेदना होत आहेत, काही खंत आहे का? किंवा मनामध्ये काही सल राहिलेली आहे का?" तर तेव्हा तो वक्कली असं म्हटला, की "होय, मला खूप वेदना होत आहेत, मला त्रास होत आहेत. माझ्या मनामध्ये एक सल राहिलेली आहे." मग तथागत म्हटले, "काय झाले सांग?" तर तो म्हटला, की "मला आपल्या दर्शनाला यायचं होतं. आपल्याला पाहायची इच्छा मला निर्माण झालेली होती. आपलं दर्शन घ्यावं, आपल्या सहवासामध्ये राहावं अशी इच्छा उत्पन्न झालेली होती. पण मी तुमच्याकडे येऊ शकलो नाही. तुम्हालाच माझ्याकडे यावं लागलं. मुळं मला खूप दुःख होत आहे." आणि तेव्हा तथागतांनी जे सांगितलं ते खूप महत्वाचं. ते म्हणतायत, की "अरे वक्कली, या शरीराला पाहून तुला काय मिळणार होतं? हे शरीर जे आहे ते नश्वर आहे, दुर्गंधीनं भरलेलं आहे.
अशुभानं भरलेलं आहे. या शरीराला पाहून तुला काय मिळणार होतं? आणि तेव्हा तथागत जे म्हणतात, ते म्हणतात, की "जो धम्माला पाहतो, तो मला पाहतो. जो मला पाहतो, तो धम्माला पाहतो." आणि ही गोष्ट आपण ही ध्यानामध्ये आणली पाहिजे, की जो धम्म पाहतो, तो बुद्धांना पाहत असतो. आणि बुद्धांना पाहणं म्हणजे काय? तर धम्म पाहणं आहे. तर धम्म पाहण्यासाठी आपल्याला पाली भाषा शिकणं अत्यंत आवश्यक आहे. काही लोकं म्हणतील, "काही गरज नाही. बुद्धांनी त्या काळात ही मातृभाषा जी लँग्वेज आहे, ते नेटिव्ह लँग्वेज त्यामध्ये शिकवलेलं होतं. आज आपण मराठीमध्ये शिकूया. इंग्रजी लोकं इंग्रजीमधून शिकतील. ते शिकलं पाहिजे, त्यात काही अडचण नाही. पण आज आपल्याला संधी आहे. आज आपल्याकडे साधनं आहेत, तशी यंत्रणा उभी आहे. का आपण मूळ भाषेमध्ये पाहू नये? अनुवाद करताना अनेक बदल झालेले असतात. अनुवादांमधून सत्य जसंच्या तसं आपल्यापर्यंत पोहोचलेलं नसतं. ते झिरपत-झिरपत आलेलं असतं. तर ते मूळ सत्यापर्यंत आपण जर पोहोचायचं असेल, तर पाली भाषेकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. पाली भाषा जिवंत ठेवावी लागेल. एखादी भाषा जिवंत कधी राहते? जेव्हा त्या भाषेमध्ये लोकं बोलतात, जेव्हा त्या भाषेमध्ये लोकं लिहितात. आपल्याला पालीमध्ये बोलण्यासाठी तयार व्हायचं आहे. पालीमध्ये लिहिण्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. हा दृढ संकल्प जर या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण केला आणि 3 महिन्यामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीनं परियत्ती, बौद्धिक ज्ञान घेतलं, पटीपत्ती प्रॅक्टिस केली धम्माची आणि पटिवेदन प्रत्यक्ष अनुभव घेतला, तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल. आपलं जीवन कृतार्थ होईल आणि आपण या धम्माच्या प्रवाहामध्ये गतिमान होऊ शकू. आपल्यामधलं जे धम्मचक्र आहे, म्हणजे दुःखचक्र बंद होऊन धम्मचक्र गतिमान होईल. अशी जर यंत्रणा आपल्याला स्वतःला उभा करता आली, तर आपलं जीवन जे आहे ते अधिक प्रफुल्लित होईल, अधिक प्रगतिशील होईल आणि आपल्याला समाधान लाभेल, की ही वचनं जी आहेत पालीमधली, ही वचनं ऐकून आपल्याला प्रेरणा मिळेल. पण ती वचनं स्वतःमध्ये जेव्हा आत्मसात आपण करू, तेव्हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला घेता येईल. तर या दृष्टीनं या वर्षावासाच्या कालावधीमध्ये स्वतःचं ऑब्झर्वेशन करावं, शीलांचं चांगल्या पद्धतीनं पालन करावं, ध्यानाचा चांगल्या पद्धतीनं सराव करावा आणि दान भावना विकसित करून असेवनाच बालानन पंडितानांच सेवना असं जे म्हटलंय, की बाल लोक जे आहेत म्हणजे वयानं वाढलेले आहेत, पण बुद्धी ही बालांसारखी आहे. अशा लोकांच्या सहवासापासून आपण दूर राहून प्रज्ञावान, विद्वान लोकांच्या संपर्कामध्ये जर आपण राहिलो, तर हा वर्षावास जो आहे, तो वर्षावास यासाठी होता, की हे 3 महिने भिक्खू एकत्र राहतील. हे पूजनीय लोक होते, प्रज्ञावान लोक होते. तर त्यांच्या सहवासामध्ये जाऊन अधिक काही आपल्याला शिकता येईल, अधिक काही आपल्याला समजून घेता येईल. हे समजून घेण्यासाठी, हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी स्वतःला आपण तयार केलं गेलं पाहिजे. तर हा वर्षावास चांगला होईल असं मला वाटतं. तर या निमित्तानं ज्यांचे नंबर आले त्यांना मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर जे सहभागी झाले त्यांनाही धन्यवाद देतो आणि हे जे सगळं काही अरेंज केलं, ही जी टीम आहे पाली इन्स्टिट्यूटची, त्या टीमला धन्यवाद देतो आणि सर्वांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो अशा मनोकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. अमित मेधावी सर, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आज वर्षावासानिमित्त इथे आपण थोडक्यात परंतु खूप महत्वाचा संदेश दिलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सर्व नवोदितांना मार्गदर्शन केलेलं आहे. आपण पुढे पण आम्हाला असाच आपला अमूल्य वेळ द्याल ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर काही महत्वाच्या सूचना आहेत. डॉक्टर शीतल मेश्राम यांना काही अनाउन्स करायचं होतं. मेसेज बॉक्समध्ये आताच आम्ही बोललो. तर डॉक्टर शीतल मेश्राम यांना विनंती करतो की आपण आपल्याला जे काही व्यक्त करायचं होतं मनोगत ते आपण तिथे आता बोलू शकता. धन्यवाद. जय भीम. TRI तर्फे जे विविध उपक्रम राबविण्यात येतात, त्यापैकी येणाऱ्या काळात बोधगयाला जे सामनेर पाली प्रशिक्षण शिबिर राबवण्यात येणार आहे, तर त्याच्यासाठी मी माझी बक्षिसाची रक्कम जी आहे ती पाली रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या सुपूर्द करण्याचं म्हणजे घोषणा करते आणि ती भोजनदानासाठी आणि त्या प्रशिक्षण शिबिरासाठी जी काही मदत लागेल त्याच्यासाठी मी बक्षिसाची रक्कम देते आहे. तर मला ही संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार पाली रिसर्च इन्स्टिट्यूटचे. नमो बुद्धाय. जय भीम. डॉक्टर शीतल मेश्राम यांचे खूप खूप आभार. डॉक्टर शीतल मेश्राम मागील वर्षापासून आमच्या ऑनलाईन पाली वर्गाला विद्यार्थी म्हणून उपस्थित असतात
मागच्या वर्षी त्यांनी परीक्षा सुद्धा दिली, त्या पास सुद्धा झाल्या आणि मागच्या वर्षीपासूनच आमचे ते उपक्रम पाहत असतात आणि त्या उपक्रमामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेऊन त्यांनी आम्हाला सर्वतोपरी मदत केलेली आहे. मागे आमच्या इन्स्टिट्यूट तर्फे एका विद्यार्थिनीला ऍडमिशनसाठी मदत हवी होती आणि त्या विद्यार्थिनीची काहीतरी 10,000-1,000 रुपये फी होती. तर ते सतत मला ते मेसेज येत होते किंवा हे सतत काम करत असल्यामुळे लोक मला बरेच म्हणजे माझा व्हॉट्सअप सतत चालू असतो, 24 तास चालू असतो. रात्री तुम्ही मला 12 वाजता 1 वाजता काही प्रश्न विचारतात या ग्रुपवरती. आताच्या मीटिंगला सुद्धा लोक उपस्थित आहेत. रात्री 12-1 ला सुद्धा तुम्ही प्रश्न विचारता. मी तुमचे मेसेज भलेही मी तुम्हाला उत्तर देत नाही रात्रीच्या वेळेमध्ये, पण मी ते वाचलेले असतात. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला जरूर त्याची उत्तरं देतो. तर सांगायचं एवढंच होतं की असंच मला मदतीसाठी सतत एक विचारणा होत होती की त्या विद्यार्थिनीचं मागचं 1 वर्ष हे गेलेलं आहे, फेल गेलेलं आहे. म्हणजे तिने फी वगैरे भरू शकली नव्हती. तर मी विचार केला की कोणाला हे सांगावं की असं हे करायचंय म्हणून. आपण अनेक ठिकाणी आम्ही करतच असतो सतत. तर मी डॉक्टर शीतल मेश्राम यांच्याकडे हा मेसेज फॉरवर्ड केला होता. तर आज ती विद्यार्थिनी त्या विद्यार्थिनीचं ऍडमिशन त्यावेळी मॅडममुळे झालेलं आहे. असंच त्यांनी बरेच वेळा आम्हाला मदत केलेली आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे आता हे दानाचा जो विषय असतो हा काही बोलण्याचा विषय नसतो. दान हे गुप्त पद्धतीने दिलं जातं. पण कधी-कधी आपल्याला एखाद्याचं कौतुक सुद्धा करावंसं वाटतं. त्यामुळे हे 2 शब्द मी बोलत आहे. आता आम्ही पुढचा आमचा एक प्रोजेक्ट आहे, की आम्ही बोधगयातल्या 3 शाळांना त्यांच्या शालोपयोगी वस्तू सर्व आम्ही त्यांना देणार आहोत. तर त्यातला एक पहिला भाग म्हणून आम्ही त्यांना काही बॅग्स देणार आहोत. स्कूल बॅग देणार आहोत प्रिंटेड. त्याच्यावरती बोधगयाचं महाविहाराचं चित्र असणार आहे त्याच्यावरती. तर ते जे आम्ही बॅग देणार आहोत त्या जवळ-जवळ काही 301 बॅग आहेत त्या 3 शाळांना मिळून आणि त्यातल्या बऱ्याचशा बॅग डॉक्टर शीतल मेश्राम, डॉक्टर पंकज मेश्राम या दोघांनी डोनेट केलेल्या आहेत. त्याबद्दल पाली रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने आज त्यांचा जाहीरपणे मी आभार मानतो त्यांचे आणि आता जी त्यांनी मदत केली त्यासाठी सुद्धा मी त्यांचं पुण्यानुमोदन करतो आणि भविष्यात सुद्धा आपण आमच्या पाठीशी अशीच उभे राहाल संस्थेच्या ही अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण ह्या ज्या 10 दिवसासाठी ह्या ज्या लिंक वापरल्या आपण Zoom ॲपच्या आपल्या संस्थेकडे स्वतःचा काही Zoom ॲपचा आपण ते विकत घेतलेलं नाहीये. मागील वर्षी आपण ते फ्री ॲप वापरत होतो 2020 मध्ये. तर धम्म अनसूया म्हणजे जो आता तुम्ही बघताय हॉस्ट म्हणून आहे. तर हे एक यांचं नॉर्थ अमेरिकेचं एक ह्यांनी Zoom ॲपचं हे घेतला होता. सबस्क्रिप्शन केलं होतं आणि मग त्यांनी मला सांगितलं की सर तुम्हाला जर हे वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. आज गेली 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ आम्ही ह्याच लिंक वरून आम्ही सर्व आमचे क्लासेस चालवत आहोत. ही लिंक जी आहे त्यांची धम्म अनसूयाची ती फक्त आम्हीच नाही वापरत आहे. तर मी कितीतरी मीटिंगला अटेंड झालो तर तिथे ह्याच लिंक असतात. त्यांच्याच लिंक म्हणजे सगळीकडे वापरल्या जातात. हे त्यांचं धम्मप्रचाराचं खूप मोठं कार्य आहे. त्याबद्दल डॉक्टर शीतल मेश्राम यांचे पती पंकज मेश्राम यांचे सुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो. ते उपस्थित आहेत की नाहीत मला माहित नाही कारण कार्यशाळेत ते उपस्थित नव्हते. तर त्यांनी ह्या लिंक दिल्याबद्दल त्यांचं सुद्धा आभार. आणि दुसरी एक शेवटची एक महत्वाची सूचना म्हणजे की सर्वांना जे सर्टिफिकेट आहेत ते त्यांच्या व्हॉट्सअपवर पीडीएफ स्वरूपात पाठवेन. आता आज रात्रीपासून मी पाठवायला सुरुवात करेन. काही लोकांचे उशिरा पण येतील, उद्या पण येतील, परवा पण येतील. आपण थोडा संयम ठेवावा. मला मेसेज पाठवला तरी चालेल तुमच्या सर्टिफिकेटसाठी की माझ्या लक्षात राहील तुमचं सर्टिफिकेट मला पाठवायचं आहे म्हणून. पण जे काही तयार आहेत 25-50 एक तयार आहेत ते मी आजपासून ते पाठवायला सुरुवात करणार आहोत. तर आता ही आपली आजचा शेवटचा दिवस होता आणि ही आपली कार्यशाळा संपन्न झाली. याचं पारितोषिक वितरण झालं असं मी जाहीर करतो आणि हा कार्यक्रम आपला आज इथे आपण संपवत आहे. हे असं मी जाहीर करतो. कोणाला काही बोलायचं आहे का? कोणाला काही विचारायचं आहे तर विचारू शकता आता. सर आम्ही बोलू का सर? हा बोला ना. मी ॲडव्होकेट अरुण सोनवणे बोलतोय. आपणा सर्वांना आजच्या पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि मला आपण जे उत्तेजनार्थक उल्लेखनीय कामगिरीबद्दल माझं जे नाव घेतलं त्याबद्दल मी विशेषतः खरं म्हणजे विकास सरांचं फार आभारी आहे. कारण विकास सरांची जी शिकवण्याची हातोटी आहे ही खरंच फार उल्लेखनीय आहे. आपणही तसे आहात पण व्याकरणच्या दृष्टीने मी त्यांना खरंच मार्क देईल. कारण व्याकरण त्यांच्याकडून शिकायला पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे
त्यासाठी विकास सरांसाठी मी तुमचा परत क्लास जॉईन करतोय. माझं त्यांच्याबद्दल सांगण्याचा उद्देश असा की मला विकास सरांसारखेच पुणे विद्यापीठात एक तांबाकडे एक सर होते. लहान वयातच त्यांना कॅन्सर झाला. ते सुद्धा फार सुंदर व्याकरण शिकवायचे, परंतु ते कॅन्सरमुळे लवकर तुम्ही झाला जरा ओळखाय तपास. हा ओळखायचो मी त्यांना. हो तांबा तुम्ही म्हणजे चांगले सर होते ते. तर त्यांची आठवणी आली आणि विकास सरांनी ते मला जसे काही तांबाकडे सरच वाटतात म्हणून मी वारंवार विकास सरांचं नाव घेण्याचं कारणच तेच आहे की त्यांची हातोडी शिकवण्याची व्याकरण फार छान आहे आणि आम्ही लवकरच त्यात प्रगती करू आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पालीचा सुद्धा आपल्याच सारखा आम्ही आपणास प्रसार होण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करू. आपण जे प्रयत्न केलेत हे 10 दिवसाचे, हा खरंच उल्लेखनीय आहे आणि खरं सोपी गोष्ट नाही, कठीण आहे. आपण मॅनेजमेंटनी हा 10 दिवसाचा प्रोग्राम कसा चॉकआउट केला आणि कसं तुम्ही ह्या विद्यार्थ्यांना म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांना जे माहिती नव्हतं ते नॉलेज 10 दिवसात दिलं. म्हणजे तुम्ही वर्षभर जर आम्ही जर राहिलो तर आम्ही किती परफेक्ट होतो हा याच्यावरून समजून आलं. म्हणून तुमच्या सर्वांचे विषयाचा तुम्हीच म्हणजे मेन आहात. तुमचे कंट्रोल करण्याची जी हातोटी आहे फार छान आहे. तुमचा विशेषतः तुमचा आवाज, मृदू भाषा, बोलण्याची भाषा फार सुंदर आहे. आणि मेधावी सरांचं आपला त्रिपिटक आणि ह्याची पण त्यांची माहिती देण्याची पद्धत पण छान आहे. म्हणजे एकंदरीत तुमची जे टीम आहे, टीम वर्क आहे, हे तुमच्या अंडर फार तुम्ही सुंदर राबवतात. सगळ्यांचे परत मी आभार मानतो आणि या परत पौर्णिमेच्या आजचे जे जमलेले माझे जे वर्ग मित्र आहेत त्यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो आणि 2 शब्द थांबवतो. थँक्यू सर. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद ॲडव्होकेट अरुण सोनवणे. दुसरी एक सूचना होती की आज रात्रीपासून हे जे आपले 2 ग्रुप आपण बनवले होते पाली अनुवाद सिपसालाचे, हे दोन्ही ग्रुप आपण क्लोज करणार आहोत. कारण तुम्हाला जर ऍड व्हायचं असेल तर मी पूर्वी सांगितलं होतं आपले काही ग्रुप आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगू शकता की मला ऍड करा, तर मी तिथे तुम्हाला ऍड करेन. मी कोणाला स्वतःहून ऍड करत नाही, तर मला रिक्वेस्ट आली तर मी तिथे ऍड करतो. करून टाका ना माझं नाव. नाही, तुम्ही आहात ना त्याच्यामध्ये, ऍडच आहात ना तुम्ही. मी सर्वांना एक जनरली सूचना देतोय की जर कोणाला ऍड व्हायचं असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवर सांगा, मी तुम्हाला ऍड करेन. कारण आपले 7-8 ग्रुप आहेत, पण त्या 7-8 ग्रुपमध्ये जे ओळखीची लोक असतात त्यांनाच फक्त मी तिथे घेतलेलं आहे. ओळखीची लोक जमवतच आपले आज 7-8 ग्रुप झालेले आहेत. डायरेक्टली कोणाला तरी लिंक फॉरवर्ड करून आपण घेत नाही किंवा त्याच्यामध्ये गोंधळ होतो. जसा मागे एक गोंधळ झाला आता आपला ह्या कार्यशाळा संपल्यानंतर. असे गोंधळ टाळण्यासाठी आपण फक्त ओळखीच्या लोकांना तिथे ऍड करतो. इथे 10 दिवस तुम्ही सर्वांनी कार्यशाळा केलेली आहे, तुम्ही ओळखीचे आहातच, सर्व लोकांची नावं सुद्धा देखील पाठ झालेली आहेत. तर तुम्हाला कोणाला ऍड व्हायचं असेल तर तुम्ही ऍड व्हा. नंतर मग मी रात्री तो ग्रुप क्लोज करून टाकणार आहे. सर्वांना रिमूव्ह केलं जाईल, तर गैरसमज करू नका तिथे. सर दुसरा सर तुम्ही जे हे नामांकन दिलं किंवा तुमची जे बक्षिसाचं वाटप केलं हे खरंच चांगल्या प्रकारेच केलंय. कारण आम्हाला मी पेपर सर्व सोडवला हा मला मान्य आहे. फक्त माझं घाण म्हणजे अक्षर घाई म्हणजे झाल्यामुळं ते बरोबर आलं नाही. त्याच्यामुळेच माझा पण नंबर गेला. पण मी पेपर सर्व सोडवला होता. मला थोडीशी अपेक्षा होती, पण मी अक्षराने जरा थोडीशी हे असल्यामुळं मागे हे मी मान्य करतो. तरी पण असू द्या, आपण जे काही केलंय फार छान. चांगले पेपर सोडवले. तुमचे पेपर पाहिले मी. विकास सरांशी सुद्धा या विषयावरती डिस्कस केले आम्ही. आणि मेघा गायकवाड बनसोडे म्हणून आहेत. तुम्ही सर्व नवीनच आहात. तुम्ही खूप चांगला प्रयत्न केला. म्हणजे 10 दिवस तुम्ही इथे तुमचा वेळ सत्कारणी लावला. 10 दिवस. कारण आपण 10 दिवस शिकवतो. 10 दिवसामध्ये आपण 1.5 तास शिकवलं, 2 तास शिकवलं, 1.5 तास शिकवलं. पण तुम्ही 1.5 तास वर्गात होता. तुम्ही जो पेपर सोडवला यावरून हे समजतं की तुम्ही 1.5 तास वर्गात आहेत. नाही तर बरेच जण ऑनलाईन चालू असतं बऱ्याच लोकांचं, पण त्यांचं लक्ष बाहेर असतं किंवा ते काम करत असतात. तुम्ही जर एखादी गोष्ट नव्याने शिकायला आलात तर तुम्ही तिथे प्रामाणिक असायला पाहिजे. तुम्ही 1.5 तास त्या वर्गामध्ये राहिलं पाहिजे. आणि पाली भाषेच्या बाबतीत तर असंच आहे. काही विद्यार्थी आज मी म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो, 3-3, 4-4 वर्ष एकच विषयाचा अभ्यास करत असतात, तरी तो विषय त्यांचा क्लिअर नसतो. तो विषय म्हणजे ग्रामर. बाकी तुम्ही साहित्याचा अभ्यास वाचून करता, वाचूनही तुम्हाला समजू शकतं. त्याच्यावरती संदर्भ अनेक असतात. थिअरीच्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण तुम्हाला ग्रामरसाठी तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला.
तर तुम्ही वर्गामध्ये होतात, बरेच लोकांनी जे पेपर सोडवले तुमच्या बरोबर, म्हणजे तुमचे 1, 2, 3 जे नंबर दिले उत्तेजनार्थ, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही लोकांचे खूप चांगले पेपर होते. तर एक समाधान वाटलं की हे 10 दिवस आमचे वेस्ट नाही गेले. हे 10 दिवस आमचे सुद्धा सत्कारणी लागले, की आपण कोणाकडे काहीतरी शिकू शकलो आपण. उपस्थिती येऊन समजलं सर, उपस्थिती होती जास्त, त्यामुळे तुमचा मॅनेजमेंट म्हणजे मॅनेजमेंटचं कौतुकच करायला पाहिजे सर. उपस्थितीबद्दल बोलायचं तर एक 10 वर्षापूर्वी, 9 ते 10 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स सिद्धार्थला वगैरे करायचो, तर त्यावेळी वर्गामध्ये 7, 8, 10 विद्यार्थी असेल तर खूप चांगली संख्या होती, असं गृहीत धरलं जायचं 10 वर्षापूर्वी. आणि 15 असेल तर म्हणजे वर्ग भरला असंच समजायचं, 15 विद्यार्थी असतील तर. आज आपल्या कार्यशाळेला जवळजवळ 90 लोकांनी पेपर सबमिट केले, तर ही खूप समाधानकारक बाब झाली. आणि आपल्या पहिल्या दिवसापासून बरेच विद्यार्थी उपस्थित असायचे. शेवटच्या दिवशी सुद्धा 114, 115 विद्यार्थी उपस्थित होते. तर ही संख्या खूप चांगली आहे. हे 114-15 लोकच आणखी इतर लोकांना प्रोत्साहित करतील पाली भाषा शिकण्यासाठी. तर या सर्व शेवटच्या दिवसापर्यंत ज्यांनी कार्यशाळा अटेंड केली, या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि सर्वांना धन्यवाद. कोणाला अजून काही बोलायचं असेल तर सर मी बोलतो जरा. अरविंद सर. बोला बोला. हा, सर्वांना सप्रम जय भीम आणि आषाढ पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. पाली रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आपण सर्वजण म्हणजे एक सदस्यच आहात असं समजायला काही हरकत नाही. कारण हा जो क्लासेस झाला, मी बघत होतो नेहमी की 161, 60च्या वरती विद्यार्थी कायम शिकण्यासाठी आतुर असायचे. म्हणजे आतुर असणं हे महत्वाचं आहे. आणि पाली रिसर्च इन्स्टिट्यूटचे 3 रत्न आहेत, जे रत्नांचे नावं मी घेतोय. आज अरविंद सर एक उमदा तरुण पाली रिसर्च इन्स्टिट्यूटची संकल्पना अंमलात आणतो आणि नंतर त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपलं सर्वस्व वाहून घेतो. म्हणजे ते घरादाराची पण चिंता करत नाही या पाली रिसर्च इन्स्टिट्यूटसाठी, आणि धम्म सहलीसाठी पण ते स्वतःच्या घराची पण चिंता करत नाही, फॅमिलीची चिंता करत नाही. आणि ते सतत ह्या म्हणजे पाली शिकण्यासाठी, त्यांना म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी, त्यांना प्रवृत्त करण्यासाठी खूप मोठं एक कामकाज करत असतात. त्याचबरोबर विकास सर हे पूर्वी आपल्या पॅगोडाला शिकवत असतात. पॅगोडामध्ये एक व्हिडिओ बघा, पॅगोडाचा व्हिडिओ येतो, त्यामध्ये विकास सर हे पाली शिकवायला तिथे होते. आणि ते आज पाली इन्स्टिट्यूटच्या अरविंद सरांबरोबर आज आपणा सर्वांना खूप मोठं कामकाज करत आहेत, शिकवत आहेत. ते स्वतः कामकाज म्हणजे नोकरीला असूनही वेळ देतात, एकटे राहतात, त्यांना जेवणाचा पण स्वतः करावं लागतं, आणि त्यातून ते वेळ काढून हा पाली इन्स्टिट्यूट बरोबर म्हणजे कामकाज करतात. आपल्या खांदा कॉलनीमध्ये क्लासेस चालू आहेत होते, बदलापूरला क्लासेस चालू होते, तिथेही शिकवायला जात होते. म्हणजे किती मोठा त्याग करतात ही 2 मंडळी, तर खूप मोठा त्याग करतात. ते वेळ काढून संपूर्ण कुटुंबाचं म्हणजे मॅनेजमेंट करून या पाली इन्स्टिट्यूटसाठी ते सतत वेळ देत असतात. आणि राहिला तिसरे आमचे रत्न अमित मेधावी सर खूप अभ्यास आणि मृदुभाषी बोलणं वगैरे, सतत आमचा संपर्कात असणं आणि विचारपूस करणं, त्यांचं म्हणजे बोलण्याची जी ढब आहे त्याच्यामुळे माणूस हा पाली शिकण्यासाठी किंवा बुद्ध धम्म संघ शिकण्यासाठी हा प्रवृत्तच होतो. आणि अशी त्यांची वाणी आहे. आणि ह्या 3 रत्न जे आम्ही म्हणतो पाली रिसर्च इन्स्टिट्यूटची 3 रत्न, आम्ही जरी कमिटीमध्ये असलो, आम्ही त्यांच्याच मुळे एवढं शिकण्याचा प्रवृत्त झालो आणि त्यांच्या संपर्कात आल्यामुळे. तर मी ह्या तिघांचे आपल्या सर्वांच्या वतीने, मी पाली रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने आणि आपल्या ह्या सर्वांच्या ग्रुपच्या वतीने, पाली शिप्पशाला या ग्रुपच्या वतीने आणि सर्व ह्या 3 रत्नांचं मी खूप म्हणजे धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना पुण्यानुमोदन करतो की त्यांची अशीच उत्तरोत्तर भरभराट हो, त्यांचं आरोग्य चांगलं लाभो आणि त्यांनी ह्या म्हणजे कार्यक्रमातून वेळ काढून म्हणजे त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून, अरविंद सर सतत व्यस्त असतात, त्यांचे पुस्तकं पण अनुवादित करण्याचं काम चालू आहे, सतत काही ना काहीतरी त्यांचं रिसर्च चालू असतं, त्यातून आमच्याशी भेट घेऊन आमच्या पण काही म्हणजे ते चर्चा करून सगळ्या काही गोष्टी करत असतात. म्हणजे त्या माणसाचा वेळ आणि आपण जो देणारा वेळ असतो हा खूप कमी असतो, आणि त्यांचं कायमचं जे म्हणजे जो वेळ आहे कायम हा धम्म कार्यासाठी वाहरलेला आहे. या तिन्ही माणसांचा, या तिन्ही रत्नांना मी तर यांना पाली रिसर्च इन्स्टिट्यूटची ही 3 रत्न आहेत आणि या 3 रत्नांना वंदन करतो की ते असंच पुढे कामकाज चालू राहील आणि आमचं काहीही सपोर्ट त्यांना कायमचा राहणार आहे आणि असणारच आहे. एवढंच बोलतो आणि सर्वांच्या वतीने मी तिन्ही रत्नांचं
अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि सर्व विजेत्यांचं अभिनंदन. आणि असंच पुन्हा पुन्हा क्लासेस आपण घेणार आहोत. त्यात तुम्ही सर्वांनी इतर सर्वांना सपोर्ट करून, सहकार्य करून त्यांना देखील पाली शिकण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे आणि करावं ही सर्वांनी विनंती करतो. नमो बुद्धाय. जय भीम. नागसेन गमरे सर, आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपण म्हणजे खूपच म्हणजे आमच्याबद्दल हे केलं, आपण बोललात तर आम्हाला ते आज एकदम हे वाटतं जास्त. पण खरं तर सांगायला गेलं तर या संस्थेमध्ये आपण सर्व आहात, त्यामुळेच ह्या संस्थेचं काम चाललंय. आम्ही आमचा वेळ देतोय किंवा कार्य करतोय, पण तुमचा सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही आहात, संजय साळवे सर आहेत, रामचंद्र सकपाळ आहे, शांतारामजी इंगळे आहेत, गुजरात मधून अनिल कुमार पाटील आहेत, संतोषजी आयरे आहेत, असे आपले विकास सर. सर्वांची नावं आता घ्यायला जमत नाही, आता 18-20 लोकांची. पण आपण सर्व लोक जी जी कामं आपल्या वाट्याला येतात ती सर्व कामं आपण प्रामाणिकपणे आणि वेळेवरती पार पाडता आणि सर्व तन मन धनाने तुम्ही सर्व सपोर्ट करता, त्यामुळेच हे शक्य होते. अन्यथा हे काम करणं, पाली रिसर्च इन्स्टिट्यूटचं हे जे काम आहे, पुस्तकं पब्लिकेशन, मॅगझिन पब्लिकेशन, लोकांना पुस्तकं पोहोचवणं, धम्मयात्रा काढणं. धम्मयात्रा नसतील तर आपण महाराष्ट्रामध्येच वनडे वगैरे सर्व लेण्यांवरती जातो आपण, किंवा पूरग्रस्तांना मदत करणं, ही जी काही वेगवेगळी कामं आपण सतत करत असतो, हे एक आपल्या संस्थेचं टीम वर्क आहे. आपल्या संस्थेची कार्यकारिणी आणि त्यासोबतच आपल्या संस्थेचे जे हितचिंतक आहेत, जे आताच्या मीटिंगला सुद्धा उपस्थित आहेत. आता सर्वांची नावं घेणं मला जमत नाहीये, पण हे जे हितचिंतक आहेत, ह्यांनी जो आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे या कार्यक्रमांसाठी, या सर्वांच्या या इच्छेमुळे किंवा या सर्वांनी केलेल्या या मदतीमुळेच, या सर्वांनी दिलेल्या शुभेच्छामुळेच हे सर्व कार्य आज पार पडत आहे. याबद्दल मला खूप आनंद होत आहे. तर आपले नागसेन गमरे साहेब, आपले खूप धन्यवाद आणि आपल्या सर्व कार्यकारी मंडळाचे सुद्धा धन्यवाद. मला वाटतं आता सर्वांनी मनोगत जर मांडत राहिलं तर बराच वेळ होईल. आज आपण इथे कार्यक्रम आपला समाप्त करूया. आणि कोणाला जर ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर मला व्हॉट्सअपला तुम्ही सांगा. आणि दुसरी महत्वाची सूचना मागाशी एकदा सांगितली, पुन्हा एकदा सांगतो, की काही लोकांचे सर्टिफिकेट कन्सिडर जे सकाळपर्यंत केले नव्हते, तर त्यांना सुद्धा 10 दिवस उपस्थित राहिले होते, म्हणून त्यांना सर्टिफिकेट देण्यात येईल. तुम्ही मला व्हॉट्सअपवरती पर्सनली मेसेज करा. काही लोकांची लिस्टमध्ये नावं नव्हती, तर नाराज होऊ नका. ती नावं चुकीने कदाचित त्याच्यामध्ये आली नाहीत, पण तुमचे पेपर आम्हाला प्राप्त झाले होते, तुमचे पेपर तपासले गेलेले आहेत. तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात येईल, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवलं जाईल. आणि जर नाही पाठवलं तर मला एक मेसेज करा, सर माझं सर्टिफिकेट आलं नाही, तर मी तुम्हाला ते आठवणीने पाठवून देईन. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय आणि शुभरात्री. आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. ओके. विकास सर, अमित मेधावी सर, हॅलो. हा बोला सर. हा सर, आपण कार्यक्रम समाप्त करत आहोत. ओके ओके सर. ओके. सर्वांचे पुन्हा एकदा विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सर्टिफिकेट ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांचे सुद्धा अभिनंदन. आणि सर्वांना पाली भाषा शिकल्याबद्दल धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. जय भीम. जय भीम सर. जय भीम. जय भीम.